बघा थेवेनिन्स थेरमचा अजून एक न्यूमेरिकल तुमच्या समोर घेऊन आलोय. ओके, आणि काय म्हणलंय, डिटरमाइन द करंट थ्रू 1.5 ओहम रेजिस्टन्स. याच्यातला करंट काढायचा आहे. कुठला करंट काढायचा आहे? यातला करंट काढायचा आहे. फाइंड डिटरमाइन द करंट थ्रू 1.5 ओहम रेजिस्टन्स इन नेटवर्क युजिंग थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम वापरून आपल्याला या ब्रँचमधला करंट फाइंड आउट करायचं. आता हे नेटवर्क भलतं कॉम्प्लिकेटेड दिसतंय दिसायला, तर या कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचं. थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि परत तोच फॉर्म्युला वापरायचा आपला. ओके, कोणत्याही नेटवर्कला सिंपल थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचे आणि सॉल्व करायचे. तर बघा स्टेप 1 काय, RTH फाइंड आउट करायचे. त्यासाठी काय करावं लागेल, लोड ब्रँच रिमूव्ह करायची. रिमूव्ह द लोड ब्रँच अँड फाइंड द RTH. आता इथून ही ब्रँच रिमूव्ह केली तर काय होईल रे, हे दोन कसे येतील रे, सिरीजमध्ये येतील. हे दोन सिरीजमध्ये येतील कारण इथून निघालेला करंट सरळ इकडे चालला, तर हे दोन्ही सिरीजमध्ये येतील. तर हे किती येईल, नाही, इथून निघालेला करंट दोन याच्या स्प्लिट होईल. तर इथून पहिले हे दोन पॅरलल कॉम्बिनेशन येईल. ओके, हे दोन सिरीजमध्ये येणार नाही. का नाही येणार, कारण इथून निघालेला करंट याच्यामध्ये स्प्लिट होईल, हे याला पॅरलल करते ना. सो बघा इथून निघालेला करंट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्प्लिट होतोय. तो यहाँ से इधर का कुछ करंट जाएगा और कुछ इधर जाएगा, तो ये दोनों कैसे है, पैरेलल है. तो ये दोनों का पैरेलल कॉम्बिनेशन करो, तो 7.5 एंड 5 पैरेलल में कॉम्बिनेशन किया तो 3 ओहम आता है. समजते. तर हे 3 ओहम आलं, हे 3 ओहम इथं लिहिलं आपण. ओके, ही ब्रँच निघून गेली. तर आता या पद्धतीने, तर हे दोन कसे येतील रे, 3 ओहम 6 ओहम कसे येतील, सिरीजमध्ये येतील. ओके, हे सिरीजमध्ये येतील. आपल्याला अपोजिट साईडने रिड्यूस करत आणायचं असतं. तर हे 9 ओहम, 9 आणि 6 3 कसे असतील रे, पॅरलल असतील. हे पहा, पहिले तर ह्या दोनचं पॅरलल केलं 3 ओहम आलं, या दोन्हीचं पॅरलल केलं 3 ओहम आलं. त्याच्यानंतर हे 3 आणि 6 याचं काय केलं आहे, सिरीज कॉम्बिनेशन केलं, हे 9 आलं. मग हे 9 याला कशा असेल रे, पॅरलल. मग 9 पॅरलल विथ 3 म्हणजे 9 × 3 डिवायडेड बाय 9 + 3. तर हे काय आलं, 2.25 ओहम आलं. किती आलं, 2.25 ओहम. मग RTH येऊन गेलं आपलं. RTH इज इक्वल्स टू 2.25 ओहम. येतं लक्षात. आता RTH आला, आता आपल्याला काय करायचं आहे, VTH फाइंड आउट करायचं. काय करायचं आहे, VTH फाइंड आउट करायचं. VTH फाइंड आउट करायचं असल्यावर परत तुम्ही काय करणार, ती ब्रँच रिमूव्ह करणार, सगळे व्होल्टेज अप्लाय करणार आणि सॉल्व करणार. तर हे रिमूव्ह केल्याच्या नंतर, ही ब्रँच रिमूव्ह केल्याच्या नंतर हे दोन्ही कसे आहेत रे, सिरीजमध्ये. ओके, आता तुम्ही म्हणाल सर इथं तर पॅरललमध्ये येते. विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट तिकडून रिड्यूस करताना हे पॅरललमध्ये येत होते, पण इकडून मात्र याच्यासाठी हे सिरीजमध्ये येते. म्हणजे हे दोन सिरीजमध्ये आले तर हे किती येईल, 9 पॅरलल विथ दिस. ओके, हे दोन कसे येतील, पॅरललमध्ये येतील. तो 9 पॅरलल विथ 7.5 जर केलं तर हे 4 ओहम येईल. ओके, हे किती येईल, 4 ओहम. तर हे 3 ओहम आलं तर हे 4 ओहम येईल. मग RT टोटल रेजिस्टन्स काढायचं म्हणल्यावर काय येईल, हे 2 प्लस हे याला सिरीजमध्ये येईल, प्लस हे याला सिरीजमध्ये येईल. कारण एकच हे त्याला दुसरा साईडच नाही आहे, त्याच्यामुळे इकडून जर बघितलं तर हे सगळे ह्या दोन्ही कॉम्बिनेशनला हे सिरीजमध्ये येईल. ओके, याचा किती आहे, 30 व्होल्ट. हे 30 व्होल्ट प्लस मायनस. मग RT 9 ओहम आलं. मग टोटल करंट काय येईल रे, I 30/R. टोटल व्होल्टेज VT डिवायडेड बाय RT किती आलं आहे, हे पहा, हे 9 आणि हे 30 भागिले हे टोटल 9 आले. तर 30/9 हे काय आलं, 3.3 एम्पियर. आता मला एक सांगा, हा करंट निघाला, हा 3.3 आहे, तो हा 2 याचा स्प्लिटअप झाला आहे, परत इथं आला, परत हा काय आहे 3.3 चे. लक्ष द्या, हा करंट निघाला किती होता, 3.3 होता. हा 2 याचा स्प्लिटअप झाला आहे, तर याला आपण I1 नाव देऊ, याला आपण I2 नाव देऊ. तर हा 3.3 याच्यामध्ये काय गेला, याच्यामध्ये काय गेला, पण पुन्हा कंबाईन एवढा आला, तेवढाच आला. मग हा I किती आहे रे तुमचा, 3.3 एम्पियर आहे. I किती आहे,
3.3 एम्पियर आहे. मग आता 9 ओहममधला करंट जर काढायचा असेल, हे पहा हे काय आहे, करंट डिव्हिजन रूल वापरायचा आहे. 9 ओहममधला करंट काढायचा असेल तर काय करावं लागेल, अपोजिट रेजिस्टन्स, अपोजिट ब्रँच रेजिस्टन्स डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ दिस टू रेजिस्टन्स इंटू टोटल करंट 3.33. करंट डिव्हिजन रूलनी 1.5 एम्पियर आलं. किती आलं, 1.5 एम्पियर आलं. आता ह्यातला करंट आला, कसला, हा वाला करंट आला, आय आला. ओके, तर मग आता काय करू आपण, इथं KVL अप्लाय करू. अप्लाय KVL फॉर दिस लूप, छोट्या लूपसाठी KVL अप्लाय करू. तर सुरुवात इथून करू आपण. ओके, सुरुवात इथून करू. सो मायनस, ठीक आहे, आपण काय केलं, हे प्लस मायनस घेतलं, तर हे खालून वर म्हणजे VTH प्लस घेतलं. ओके, प्लस मायनस म्हणजे खालून वर चाललं म्हणजे प्लस, VTH प्लस घेतलं, -6 इंटू I2. याला I2 नाव दिलं, इथं I1 म्हणलं का, बरं ठीक आहे, आपण याला I2 याला I1 म्हणू. ओके, तर 9 ओहममधला आणि यातला करंट सेमच येणार आहे ना. तर हा 3 आणि ह्या 9, हे 3 आणि 2. हा जो करंट आहे हा 3 आणि 6 म्हणजे किती रे, 9. तर हा I2 आहे, तर हा I2, इथं I2 टाका, -5 इंटू I, टोटल I, +6, प्लसकडून मायनसकडून प्लसकडे चाललं आहे, राईज होतं आहे, +6 = 0. हे समजणं गरजेचं आहे. हे पहा, VTH -6 I2 -5 I +6 = 0. मग VTH याला सगळ्यांना तिकडं टाका, तर हे काय होईल, मायनस होतं तर प्लस झालं. I2 किती रे, 1.5. I2 किती आहे, 1.5 प्लस 5, टोटल I किती आहे, 3.31. 5 इंटू टोटल I किती आहे, 3.33 -6. ओके, मग आता 9 + 16.65 -6, तर याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे किती येईल, 19.65 व्होल्ट येईल. किती येईल, 19.65 व्होल्ट. हे बघा बरं, बरोबर येतं का कॅल्क्युलेटर. 5 इंटू 3.33, बरं. तर मग आता VTH आलं, VTH किती, 19.65 आलं. तुम्हाला माहिती आहे VTH आलं, RTH आलं, काय करायचं, नेटवर्क ड्रॉ करून घ्यायचं. याला काय म्हणायचं, थेव्हिनिस इक्विव्हॅलेंट नेटवर्क. याला काय म्हणायचं आहे, थेव्हिनिस इक्विव्हॅलेंट नेटवर्क म्हणायचं. याच्यामध्ये VTH टाका, काय टाकलं, VTH टाकलं, RTH टाका आणि RL लावा. मग आता फॉर्म्युला टाका, IL = VTH डिवायडेड बाय RTH प्लस RL. सिम्प्लिफाय करा, VTH ची किंमत आहे 19.65 डिवायडेड बाय RTH किती आलेलं आहे, 2.25 प्लस RL 1.5, तर हे काय आलं, 5.2 एम्पियर. 5.24 येतं का, ठीक आहे, 5.24 एम्पियर. ठीक, तर हे आलं तुमचं लोड रेजिस्टन्स. मग करंट थ्रू, खाली एक सेंटेन्स फॉर्ममध्ये लिहू शकतात, करंट थ्रू 1.5 ओहम रेजिस्टन्स इज 5.24 एम्पियर. येतं लक्षात. आणि याचं डायरेक्शन कसं असेल रे, अपवर्ड असेल. याचं डायरेक्शन कसं असेल, अपवर्ड असेल. ओके, सो दिस इज अ थेव्हिनिन्स थेरम न्यूमेरिकल. सो राईट डाऊन.